नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. काँग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी, त्यानंतर देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे पुण्यात आलेले आहेत आणि छात्रों की गूंज हा कार्यक्रम पुण्यामध्ये राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो आहे. राहुल गांधी विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत आणि विद्यार्थिनींमध्ये सुद्धा प्रचंड उत्साह पुण्यामध्ये बघायला मिळतो आहे. एकीकडे कार्यक्रम आहे, दुसरीकडे आपण बघतोय पुण्यामध्ये ठिकठिकाणी राहुल गांधींची होर्डिंग्ज लागलेली आहेत, रेडिओवरनं जाहिराती सुरू आहेत आणि या होर्डिंग्जवर नेक्स्ट PM म्हणजे पुढचे पंतप्रधान कोण तर राहुल गांधी अशा पद्धतीची ती होर्डिंग्ज लागलेली आहेत. एकीकडे हे सगळं काँग्रेस अशा पद्धतीने सगळं राहुल गांधींचं प्रोजेक्शन करत आहे, दुसरीकडे काँग्रेसमधलेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन महत्त्वाची विधानं केली आहेत आणि ही विधानं त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना लक्ष करण्यासाठी जाणीवपूर्वक केली आहेत का याची चर्चासुद्धा सुरू झाली आहे. नेमकं काँग्रेसच्या मनामध्ये काय आहे, नेमकं काँग्रेस पवार आणि ठाकरेंना का लक्ष करत आहे हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. मित्र, पुण्यामध्ये आत्ता नुकतेच राहुल गांधी यांचं म्हणजे जेव्हा मी हा व्हिडिओ करतोय तेव्हा राहुल गांधी पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत. त्यांची आत्ता बैठकही सुरू आहे आणि त्यानंतर संध्याकाळी 6-6:30च्या वाजता ते विद्यार्थिनींबरोबर संवाद साधायला सुद्धा जाणार आहेत. पण सध्या राहुल गांधी प्रचंड विद्यार्थ्यांशी संवाद साधतायत, तरुणाईशी संवाद साधतायत, देशभर ते फिरतायत. दिल्लीमध्ये त्यांनी तरुणांबरोबर संवाद साधला आणि आता त्यांनी लक्ष केलं आहे ते महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा पुण्यामध्ये हा छात्रों की गूंज कार्यक्रम घेण्यामागचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. पण त्याचबरोबर सावित्रीबाई फुलेंनी पहिली शाळा जी सुरू केली ती पुण्यामध्ये सुरू केली आणि या सगळ्याचंच औचित्य साधून राहुल गांधी यांनी पुण्यामध्ये येण्याचं निश्चित केलं आणि तिकडे येऊनसुद्धा ते विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत. मग विद्यार्थिनींचे म्हणजे आत्ताच्या मुलींचे जे प्रश्न आहेत, सुरक्षेला घेऊन प्रश्न आहेत, समसमानता जी एक आहे त्याला घेऊन प्रश्न आहेत, असे असंख्य प्रश्नांवर ते बोलणार आहेत. विद्यार्थिनीसुद्धा उत्सुक आहेत राहुल गांधींशी संवाद करायला. त्यामुळे आता हा संवाद नेमका काय होतोय, कसा होतोय आणि याच्यातनं राहुल गांधी नेमकं आता सरकारला कशा पद्धतीने टार्गेट करतायत हे बघणं खूप महत्त्वाचं ठरेल. त्याच्यावरचे व्हिडिओ आपण सुद्धा करूच नक्की. पण विषय आहे तो हा आहे की या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यामध्ये जी होर्डिंग्ज लागली आहेत ती होर्डिंग्ज आपलं लक्ष वेधून घेतं. या होर्डिंग्जवर सध्या नेक्स्ट PM कोण आहेत तर राहुल गांधी असं त्यांचे पोस्टर्स लागले आहेत. राहुल गांधींनी आता काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता पंतप्रधान पदावर फार काळ नाही आहेत, कारण त्यांना पाय उतार व्हावं लागणार आहे, अशा पद्धतीचं विधान राहुल गांधींनी केलं होतं. या विधानाला पुष्टी जोडणारं विधान हे ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी केलेलं होतं की 17 सप्टेंबरला मोदींचा वाढदिवस आहे आणि त्यामुळे मोदी त्याच दिवशी त्यांना पंतप्रधान पदावरनं दूर व्हावं लागणार आहे, अशा पद्धतीचं विधान संजय राऊतांनी केलं होतं. हे नेमकं काय चालू आहे, हे राजकारण नेमकं काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण यांनी नेमकं आत्ता 2 दिवसांपूर्वी दोन विधानं त्यांनी केलेली आहेत. ती दोन विधानं फार महत्त्वाची आहेत. काँग्रेस एकीकडे महाविकास आघाडीतल्या आपल्या मित्रपक्षांबरोबर आपण एकमेक सगळे बरोबर आहोत हे तर दाखवत आहे, पण याच काँग्रेसमधले काही नेते मंडळी हे ठाकरेंना आणि पवारांना लक्ष करणारी विधानं करत आहेत आणि त्यातून पृथ्वीराज चव्हाणांनी जे काही विधानं केलेली आहेत ती विधानं म्हणजे पवार आणि ठाकरे यांच्या बाबतीमध्ये जनमानसामध्ये पुन्हा एकदा एक संभ्रम तयार व्हावा अशा पद्धतीचं विधान हे पृथ्वीराज चव्हाणांनी केलेलं आहे. पहिल्या विधानामध्ये पृथ्वीराज चव्हाण असं म्हणतात की जी काही महाविकास आघाडी 2019मध्ये तयार झाली ती 2014मध्येच होणार होती, तशा पद्धतीचा प्रस्ताव हा माझ्यापर्यंत आला होता, म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांच्यापर्यंत आला होता, पण पृथ्वीराज चव्हाणांनी त्याला तत्काळ नकार दिला. तो नकार का दिला तर
शिवसेनेबरोबर, तेव्हा एक संध शिवसेना होती, शिवसेनेबरोबर काँग्रेसचं कधीही जमणार नाही. शिवसेना ही वेगळ्या विचारांची आहे, काँग्रेस हा पुरोगामी विचारांचा आहे, त्यामुळे हे शक्य नाही असं त्यांनी लगेचच नकार दिला होता. त्यांनी असंही सांगितलं, हा प्रस्ताव घेऊन कोण आलं होतं, तर हा प्रस्ताव घेऊन राष्ट्रवादी आली होती. तेव्हाही राष्ट्रवादी एक संध होती, म्हणजे शरद पवारांकडनं हा प्रस्ताव होता की ठाकरे, राष्ट्रवादी म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असं मिळून आपण सरकार बनवूयात आणि भाजपला दूर ठेवूयात. पण तो आम्ही नकार दिला. मग त्यांना प्रश्न विचारला की 2019मध्ये मग हे वर्कआउट कसं झालं, तेव्हा ते म्हणले की परिस्थिती तेव्हा बदललेली होती, ठाकरेंची शिवसेनेनी वेगळी दिशा धरलेली होती आणि मग त्यामुळे आमचे सूर जुळत होते आणि म्हणून मग 2019ला महाविकास आघाडी ही सुरू झाली. हे विधान करून नेमकं पृथ्वीराज चव्हाणांनी काय साधलं आहे हे आपल्याला बघायचं आहे. दुसरं त्यांनी विधान केलेलं आहे ते म्हणजे सध्या जी चर्चा आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बद्दल, की शरद पवारांचे राष्ट्रवादी ही NDA सोबत जाणार, NDAमध्ये जाणार किंवा NDAला पाठिंबा देणार, अशा पद्धतीची जी विधानं सुरू आहेत, किंवा सुप्रिया सुळे या केंद्रामध्ये मंत्री होणार. तर या विधानांचा किंवा या सगळ्या चर्चांचा उत्तर देण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांनी जे विधान केलं ते फार महत्त्वाचं आहे. ते असं म्हणाले की सध्या या चर्चा बऱ्याच ऐकतोय, खरं खोटं माहीत नाही, पण शरद पवारांचे राष्ट्रवादी ही पुरोगामी विचारांचे राष्ट्रवादी आहे, ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची राष्ट्रवादी आहे. तेव्हा शरद पवारांनी मनुवादी विचारांच्या बरोबर जाऊ नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आता हे सांगून पुन्हा पृथ्वीराज चव्हाणांनी नेमकं काय साध्य केलं आहे किंवा काँग्रेसला काय साध्य करायचं आहे हेच आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं. एक लक्षात घ्या, तुम्ही मागचा जर का काही संदर्भ तुमच्या डोळ्यासमोर आले तर किंवा आपण फटाफटा ते संदर्भ आणण्याचा प्रयत्न करूयात. एक तर सध्या शरद पवारांची जी राष्ट्रवादी आहे, शरद पवारांच्या राष्ट्रवादी ही काँग्रेसमध्ये विलीन होणार याच्या चर्चा मधल्या काळात रंगल्या. पण या चर्चा जेवढ्या वेगाने त्या सुरू झाल्या तेवढ्याच वेगाने त्या थांबल्या. तो प्रस्तावसुद्धा होता, तो शरद पवारांचाच होता, त्यांनी काँग्रेससमोर तो प्रस्ताव ठेवलेला होता, पण काँग्रेसनं त्या प्रस्तावाकडे पाहिलं नाही म्हणण्यापेक्षा काँग्रेसचे जे श्रेष्ठी आहेत, त्याच्यामध्ये राहुल गांधी असतील, प्रियांका गांधी असतील, सोनिया गांधी असतील, खरगे असतील, सोनिया गांधी या सगळ्याला फॉर आहेत, परंतु खरगे असतील किंवा राहुल गांधी असतील, त्यांचं म्हणणं असं आहे की शरद पवारांवर आपण किती विश्वास ठेवायचा. कारण शरद पवार हे सातत्याने काँग्रेस जेव्हा एखादी भूमिका मांडतं तेव्हा बरोबर परस्पर विरोधी भूमिका शरद पवार, जरी ते इंडिया आघाडीचे घटक पक्ष असले तरीही काँग्रेसच्या बरोबर वेगळी भूमिका हे शरद पवार घेतात आणि काँग्रेसला तोंडावर पाडतात. हा काँग्रेसचा एक अनुभव आहे. बरं, मुळामध्ये राष्ट्रवादीचा जन्मच जो आहे तो सोनिया गांधींच्या विरोधातनंच राष्ट्रवादीचा जन्म झालेला आहे. पण त्यानंतर काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राहिलेली आहे, काँग्रेसबरोबर त्यांनी सत्ता एकत्र उपभोगलेली आहे, हे सगळं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे शरद पवारांवर विश्वास ठेवायचा का? कारण अदानींचा विषय राहुल गांधी जेव्हा लावून धरतात तेव्हा शरद पवार अदानींबद्दल असं काही विधान करतात किंवा ते अदानींबरोबर अशी काही बैठक करतात की एकूण चित्र पालटून जातं. अशी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाबतीमध्ये जेव्हा राहुल गांधी एखादा मुद्दा लावून धरतात, मग राफेलचा मुद्दा असेल, असे कोणतेही मुद्दे असतील, परदेश दौऱ्यांचे मुद्दे असतील, हे जेव्हा राहुल गांधी लावून धरतात तेव्हा शरद पवार असं काहीतरी विधान करतात की राहुल गांधींचं जे काही सगळं पंतप्रधानांवर रोख असतो तो सगळा ते गळून पाडतात. तर त्यामुळे राहुल गांधी असतील किंवा मल्लिकार्जुन खरगे असतील यांचा विचार असा आहे की आपण शरद पवारांवर किती विश्वास ठेवायचा. आणि त्यामुळे शरद पवारांच्या या प्रस्तावाच्या बाबतीमध्ये त्यांनी कोणतंही उत्तर दिलं नाही, ना होकार दिला ना नकार दिला, त्याच्यावर प्रतिक्रिया देणंच त्यांनी टाळलेलं आहे. पुन्हा त्यातला त्यांचं म्हणणं असं आहे की तसंही राष्ट्रवादीमधले काही लोक ही सत्तेबरोबर जायला इच्छुक आहेत. उद्या जर का ते आपल्यामध्ये मर्ज झाले की उद्या आपल्याबरोबर आले तर पुन्हा यातल्या कुणा आमदारांना खासदारांना असं वाटेल की आपण सत्तेबरोबर जावं, मग ते त्याच्यातनं पुन्हा आपल्यातनं बाहेर पडतील. हे सगळं टळण्यासाठी मग एकदा काय होतंय राष्ट्रवादीचं ते शांतपणाने आपण बघूयात आणि मग नंतर यावर निर्णय घेऊयात. काँग्रेसची ती सवयच आहे,
कुठलीही गोष्ट ते अगदी थंड करून खातात, त्याप्रमाणे त्यांनी याही गोष्टीकडे बघितलेलं आहे. त्यामुळे शरद पवारांच्या या प्रस्तावाला त्यांनी तसा नकार दिला. पण सध्या शरद पवारांच्याच पक्षामध्ये असणारे रोहित पवार हे मात्र काँग्रेसचं कास धरून आहेत. काँग्रेसबरोबर सातत्याने आज राहुल गांधींचं जे काही छात्रों की गुंज नावाचा जो कार्यक्रम होतोय त्याच्यामध्ये सुद्धा रोहित पवारांनी आपल्या फोटोसहित राहुल गांधींचे बॅनर पुण्यामध्ये लावलेले आहेत. त्यामुळे रोहित पवार हे काँग्रेसच्या प्रचंड जवळ गेलेले आहेत. अगदी ते प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे जे आहेत महाराष्ट्रातले हर्षवर्धन सपकाळ त्यांच्याबरोबर एकत्रित पत्रकार परिषदेमध्ये असतात. त्यांच्या आंदोलनामध्ये रोहित पवार सहभागी होतात. अनेक मुद्द्यांवर हर्षवर्धन सपकाळ आणि रोहित पवार हे एका पेजवर असल्यासारखं आपल्याला दिसतं. त्यामुळे आणि रोहित पवारांनी हे विधानही केलेलं आहे, एकतर आमची राष्ट्रवादी NDAमध्ये बरोबर जाणार नाही, पण तसा राष्ट्रवादीनं काही विचार केलाच तर माझा विचार वेगळा असेल, हे रोहित पवारांनी ठणकावून सांगितलेलं आहे, ठासून सांगितलेलं आहे. त्यामुळे रोहित पवार सध्या काँग्रेसच्या बरोबर आहेत. आज देखील अशी चर्चा आहे की कदाचित संधी मिळालीच किंवा तशा पद्धतीची परिस्थिती आलीच तर रोहित पवार राहुल गांधींची भेटसुद्धा घेतील अशी देखील एक चर्चा आहे. त्याच्यामध्ये मग पुन्हा विलिनीकरणाची चर्चा होऊ शकते, पण तो सगळा वेगळा मुद्दा आहे. मुद्दा हा आहे की पृथ्वीराज चव्हाणांनी शरद पवारांच्या बाबतीमध्ये जे विधान केलं आहे ते विधान पुन्हा शरद पवारांचा पक्ष किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी ही कशी बेभरोशाची आहे, ही कशी सत्तेच्या बरोबर सत्तेच्या मागे जाणारी आहे आणि त्यामुळे ती कशी NDAमध्ये जाण्याचा विचार करते आहे, NDAला पाठिंबा देण्याचा विचार करते आहे, हे जाणीवपूर्वक जनमानसामध्ये परत एकदा रुजवण्यासाठी म्हणून पृथ्वीराज चव्हाणांनी हे वक्तव्य केलं आहे की शरद पवारांनी मनुवादी विचारांबरोबर जाऊ नये. जाणार आहेत का नाही शरद पवार कुठेही बोललेले नाहीत. सुप्रिया सुळेंनी तर ठामपणाने याचा इन्कार केलेला आहे, तरीही पृथ्वीराज चव्हाण असं म्हणतात. बरोबर, म्हणजे मुद्दा कळला. पृथ्वीराज चव्हाणांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल हे का बोललं, आता ठाकरेंच्या बाबतीमध्ये का बोललं. सातत्याने ठाकरेंवर ही टीका होती की उद्धव ठाकरेंनी 2019मध्ये हिंदुत्व सोडलं. या पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानामुळे अशी एक त्यातला नॅरेटिव्ह पसरतो की हिंदुत्व सोडायला तर उद्धव ठाकरे 2014मध्ये तयार होते. राष्ट्रवादीचा आणि ठाकरेंचा प्रस्तावच होता की शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन आपण सरकार स्थापन करूया, पण तेव्हा मी स्पष्ट शब्दात नकार दिला, हे पृथ्वीराज चव्हाण सांगू पाहतात. म्हणजे एक प्रकारे ठाकरेंच्याबद्दल किंवा ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल सुद्धा एक समज जनमानसामध्ये पसरवण्याचा, एक समज जनमानसामध्ये जाऊ देण्याचा या विधानामागचा अर्थ तर नाही ना. मग असं सध्या काँग्रेसमधले अनेक नेते, विजय वडेट्टीवार असतील, नाना पटोले असतील, हे वारंवार अशा पद्धतीची काही विधानं ही पवारांना लक्ष्य करणारी किंवा ठाकरेंना लक्ष्य करणारी करत असतात. म्हणजेच काय, याचा अर्थ काय आहे, तर याचा अर्थ अगदी सरळ साधा सोपा आहे की 2029ला काँग्रेसला स्वबळावर निवडणुका लढवायच्या आहेत. मग त्या महाराष्ट्रातल्याही स्वबळावर लढवायच्या आहेत, देशपातळीवरच्या जे त्यांचे NDAतले काही घटक आहेत त्यांच्याबरोबर ते मिलजुलके लढवतील सुद्धा, परंतु महाराष्ट्रामध्ये त्यांना स्वबळावर निवडणुका लढवायच्या. याचं कारण असं आहे, 2024मध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या याच्यामध्ये महाविकास आघाडीचा सर्वाधिक फटका जर कुणाला बसला असेल तर तो काँग्रेस पक्षाला बसला आहे आणि सर्वाधिक फायदा जर कुणाला झाला असेल तर तो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला झाला आहे. 2019ला एकतर जो शिवसेनेचा, उद्धव ठाकरेंचा किंवा ठाकरे कुटुंब म्हणून जो काही त्यांच्या पाठीशी असणारा जो मतदार आहे तो मतदार त्यांच्याबरोबर आहे, मराठी मतदार त्यांच्याबरोबर काही प्रमाणामध्ये वळतोय, तरुणाई काही प्रमाणामध्ये त्यांच्याबरोबर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो मुस्लिम वोटर आहे, जो पारंपरिकरित्या काँग्रेसचा वोटर राहिलेला आहे, तो मुस्लिम वोटरसुद्धा मोठ्या संख्येने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे वळाला आणि त्याचा सगळ्यात मोठा फटका जो आहे तो काँग्रेसला बसला. त्यामुळे काँग्रेस आता शिवसेनेपासून फटकून राहतीये
किंवा शिवसेनेला दूर ठेवण्याचं, जरी ते आता तिघही एकत्र म्हणत असले की महाविकास आघाडी जिवंत आहे, आम्ही महाविकास आघाडी म्हणून बैठका घेतो, मग ते बैठकांना जातात, उद्धव ठाकरे हजेरी लावतात, दिल्लीमध्ये जाऊन कुठलाही हजेरी लावतात, पण गेल्या 2 वेळेला राहुल गांधींनी ज्या मुद्द्यावर बैठक बोलवली होती त्या मुद्द्यांवर उद्धव ठाकरे स्वतः गेले नव्हते. ते ऑनलाईन उपस्थिती त्यांनी दाखवली होती. ऑनलाईन उपस्थित राहण्यामागे देखील वेगळे वेगळे अर्थ येत असतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सुद्धा हे आता हळूहळू कळायला लागलेलं आहे की काँग्रेस आगामी काळामध्ये कदाचित आपल्याला दूर लोटू शकते आणि आपल्याला स्वबळावर लढण्याची तयारी ठेवावी लागू शकते. त्यामुळे काँग्रेसचा आता डाव असा सुरू आहे की जरी आता महाविकास आघाडी असं बोलत राहायचं, परंतु अगदी निवडणुकांच्या तोंडावर वर्षभर असताना ठाकरेंच्या शिवसेनेला इकडे शरद पवारांच्या बाबतीमध्ये असं आहे की जर का त्यांचं जे काही आमदार राहिलेले आहेत, खासदार राहिलेले आहेत, त्यातले कोण राहत आहेत कोण नाही हे बघून पुन्हा त्यातून काही वेगळा प्रस्ताव पुन्हा एकदा शरद पवारांकडे येतोय का हे सगळं बघून, किंवा शरद पवारांच्या बरोबर त्यांना युती करण्यामध्ये तशीही काही अडचण नाही आहे. पण अडचण छोटीशी काय आहे की आज शरद पवार हे मूळ काँग्रेसच्या धारेतलेच आहेत, ते तिथनंच आलेले आहेत आणि त्यांनी आपला राष्ट्रवादी पक्ष काढला आहे. त्यामुळे मतविभागणी देखील जी आहे ती राष्ट्रवादीचा जो मतदार आहे तो मूळ कोण आहे, तर तो मूळ पारंपरिक काँग्रेसचाच आहे. पण राष्ट्रवादी शरद पवारांचं जे काही वलय आहे, शरद पवारांच्या प्रेमापोटी तो मतदार राष्ट्रवादीबरोबर राहिला आहे. त्यामुळे काँग्रेसला आता शरद पवारांच्याही फार बरोबर राहायचं नाही आणि काही नॅरेटिव्ह ही राष्ट्रवादी शरद पवारांच्या बाबतीमध्ये अशी पसरावायची की त्यांचा जो मतदार आहे त्यांच्यामध्ये एक दोलायमान स्थिती राहायला पाहिजे, एक संदिग्ध स्थिती राहायला पाहिजे की खरंच शरद पवार भाजपबरोबर जातील, ते कधीही भाजपला साथ देतील, समर्थन देतील, पाठिंबा देतील, अशी एक स्थिती ही सतत जनमानसामध्ये राहिली पाहिजे आणि तो प्रयत्न सध्या काँग्रेस करत आहे. आणि म्हणूनच आत्ताच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर एकीकडे झेंझी आंदोलनानंतर म्हणजे जंतर मंतरच्या आंदोलनानंतर राहुल गांधी एकदमच लाईमलाईटमध्ये आलेले आहेत. राहुल गांधी एकदमच तरुणांच्या गळ्यातले, म्हणजे ते आधीपासून तरुणाईमध्ये ते काय आवडते होतेच, पण आत्ता तरुणाईच्या बरोबर त्यांचा कनेक्ट अधिक वाढलेला आहे आणि तरुणसुद्धा राहुल गांधींच्या सध्या पाठीमागे असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. आणि याचाच फायदा राहुल गांधी घेत आहेत. ते देशभर फिरत आहेत, ते ठिकठिकाणी जात आहेत आणि तरुणांशी संवाद साधत आहेत, जो की आज पुण्यामध्ये छात्रों की गूंज हा कार्यक्रम होतो आहे. त्यामुळे आता काँग्रेस स्टेप बाय स्टेप अत्यंत शांततेने, अत्यंत धोरणात्मक 2029च्या दृष्टीनं पावलं टाकते आहे. एक तर राहुल गांधींना पुढचा पंतप्रधान म्हणून ते प्रोजेक्ट करू पाहत आहेत आणि 2029ला एकूण स्थिती बघायची, जर ती काँग्रेसच्या फेवरेबल आहे असं जर वाटलं तर ठाकरेंना तर त्यांना दूर करायचंच आहे, पण राष्ट्रवादीलाही दूर करून आपण स्वबळावर महाराष्ट्रातल्या निवडणुका लढवायच्या आणि त्या जिंकायच्या, अशा पद्धतीचा मानस हा काँग्रेसनं ठेवलेला दिसतोय. आणि म्हणून मग काँग्रेसकडनं ही अशी सातत्याने विधानं होत असतात. पण राजकारण हे इतकं प्रवाही आहे की आज जे आहे ते चित्र उद्या असेलच असं नाही. आता असंही म्हटलं जात आहे की आत्तापर्यंत राहुल गांधींनी नरेंद्र मोदी, अमित शहा यांना प्रचंड लक्ष केलं आहे. अमित शहा सभागृहात का येत नाहीत म्हणून प्रचंड टार्गेट केलं आहे, अमित शहांचे राजीनामे मागितलेत. पण आता अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आत्तापर्यंत काही बोलत नव्हते, ते आता याच्या पुढच्या काळामध्ये काही कृती ते असे करू शकतात की जे आत्ता वातावरण भाजपच्या विरोधामध्ये फिरलेलं आहे. आत्ता जर जनमानसाचा एक कानोसा घेतला तर ते भाजपच्या विरोधामध्ये, तरुणाई तर भाजपच्या विरोधामध्ये जास्तीत जास्त संख्येने गेलेली आहे. त्यामुळे भाजपसुद्धा आता तरुणाईशी कनेक्ट करण्यासाठी काही कार्यक्रम घेत आहे. उद्या त्यातला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूरमध्ये तरुणांबरोबर संवाद होणार आहे. 30,000 तरुण याच्यामध्ये येतील अशी आत्ता भाजपची त्याच्यामध्ये सांगणं आहे. काय होतं आहे ते उद्या कळेलच. परंतु आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे काही गप्प राहणाऱ्यातले नाही आहेत. त्यामुळे राजकारण प्रभावी आहे. प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी बदल होत आहेत. पण काँग्रेस सावधतेने पावलं टाकत एकला चलोरेच्या दिशेनं
पावलं टाकतंय हे मात्र नक्की. आणि म्हणूनच पृथ्वीराज चव्हाणांच्या या 2 विधानांची जर का आपण अर्थ काढायचे ठरवले तर ते याच पद्धतीनं काढता येऊ शकतात की पवार आणि ठाकरेंच्याबद्दल जनमानसामध्ये एक नॅरेटिव्ह सेट करायचं, ज्याचा फायदा काँग्रेसला आपल्याला उठवता येऊ शकतो. तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल आणि तुमचं देखील काय मत आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.